आमटीतली फळं बनवणार आहे. ही रात्रीची आमटी आहे, त्याच्यासाठी मी आता आमटीतली फळं बनवणार आहे. थोडीशी आमटीला फुलणी घेऊन येणार आहे. आधी तर आमटी केलेलीच आहे, तरी पण थोडंसं एक माप टाकून जरा लसणाची फुलणी दिल्याने थोडी चव आमटीला चांगली येते. काय बी आणलं नाही. लसूण घालताना आपण आमटी आता उकळीपर्यंत त्याला थोडंसं झाकून ठेवू आपण. फळं बनवायसाठी आपण ज्वारीचं पीठ आहे, चाळून घेतलेलं आहे, मळून घेऊ आपण. त्यात थोडंसं मीठ टाकायचं. आपण भाकरीला कसं पीठ मळतात तसं मळून घ्यायचं. भाकरीचं पीठ मळतात तसं आपण मळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित. अशी फळं बनवायची त्याची. पातळ 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 बनवायची. पातळ बनवली जाड बनवा अशी आकाराची बनवून ठेवायची. एवढं तर राहतं शिजण्यासाठी, एवढं झालं. आली बघा उकळी. बघा अशी उकळी आली की त्यात टाकायचं आपण. अर्धे असं हे थोडंसं एक गाणी उकळी द्यायचं, नंतर राहिलेलं टाकायचं. अशी दुसरी उकळी आली की लगेच टाकायचं हे पण. म्हणजे असं केल्यानं गाळ होत नाही, याचा हे तुटत नाही, तर शिजल्या जाते चांगले. हे बघा पहिल्याची कशी उरी येऊ लागली. झाकून घेऊ. आता एक दोन उकळी झाली की शिजल्या का. झाले बघा आपल्या आमटीचे फळं तयार. अशा आपल्या फळं तयार झाले. 5 ते 10 मिनिटात छान मध्ये फळं तयार.
आमटीतले फळ करायचं या खायला फळ तुम्ही चम्मच आहे या आमटीतले फळ खायला बघा. तुम्ही पण करून बघा. आवडले असले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.